पक्ष वारसा हक्कानं मिळाला, चोरून मिळवला नाही. शिवसेना पळवणाऱ्यांचा पराभव करा. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी चालणार नाही. शिवराय नसते तर राम मंदिर उभारता आलं नसतं. गोविंदगिरींच्या विधानाचा उद्धव ठाकरेंकडून निषेध. गोविंदगिरींनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध. मोदींची तुलना शिवरायांसोबत करणं चुकीचं. गोविंदगिरींनी माफी मागावी. संभाजी ब्रिगेडची मागणी. 30 वर्ष भाजपसोबत राहिलो पण भाजपवालो झालो नाही. मग आता काँग्रेसवाले कसे होणार? उद्धव ठाकरेंचा टोला. शिवसेनेच्या वाघामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिरात पूजा करता आली. शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली नसती. संजय राऊतांची मोदींना टोला. उद्धव साहेब वेट अँड वॉच. आपलीही वेळ येणार. रामाकडे जसा संयम तसाच उद्धव ठाकरेंकडे संयम. राऊतांकडून उद्धव ठाकरेंचा संयमी योद्धा असा उल्लेख. प्रसार माध्यमांवर सुद्धा दडपशाही सुरू आहे. लोकशाही बंद करण्याचं काम व्हिडिओ स्पेशलिस्टने केलं. लोकशाहीच्या बंदीचा सुषमा अंधारेंकडून निषेध. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले लोक भाजपसोबत आहेत. सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. कांदा उत्पादकांना अद्याप अनुदान मिळालं नाही. अंबादास दानवेंची सरकारवर टीका. मराठा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि केंद्र सरकारच्या कंत्राटी नोकर भरती विरोधात ठाकरे गटाच्या महाअधिवेशनात ठराव. किशोरी पेडणेकरांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी हायकोर्टाचा दिलासा. मनोज जरांगे यांच्या पदयात्रेचा आज 4था दिवस. जरांगेंच्या पदयात्रेचा आज पुण्यात मुक्काम. मनोज जरांगेंनी घेतलं रांजणगाव महागणपतीचं दर्शन. आरक्षण मिळावं यासाठी बाप्पाने सरकारला सद्बुद्धी द्यावी. सद्बुद्धी दिली तर सरकार ऐकणार नाही. जरांगे यांचा हल्लाबोल. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात. शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट साक्ष सुरू. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी 10 दिवस पुढे ढकलण्याची शक्यता. विधिमंडळ कोर्टाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता. लोकशाहीला सूत्रांची माहिती. सुप्रीम कोर्टाची एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना नोटीस. सुप्रीम कोर्टाची राहुल नार्वेकरांनाही नोटीस. ठाकरे गटाच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून 10 जण इच्छुक. माजी खासदार संजय काकडेंची माहिती. जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, स्वरदा बापट, सुनील देवधर, माधुरी मिरसाळ यांची नावं चर्चेत. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशीसाठी आज हजर राहण्याचे वायकरांना आदेश. रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी दरम्यान शरद पवार एनसीपी ऑफिसमध्ये राहणार उपस्थित. काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटलांचं काँग्रेसकडून निलंबन. एकाधिकारशाहीमुळे काँग्रेस तळाला चालली आहे. उल्हास पाटलांची टीका. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. तर मराठा आरक्षण हा अंतिम लढा. जरांगे पाटलांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या फैसला. क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. मराठा समाजाचा आजपासून सर्वेक्षण. 8 दिवस चालणार सर्वेक्षणाची मोहीम. सर्वेक्षणासाठी 1.25 लाख प्रगणक अधिकाऱ्यांची नियुक्ती. पुणे नगर मार्गावरील अवजड वाहतूक 2 दिवस बंद. आज आणि उद्या अवजड वाहतूक बंद. जरांगेंच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नाशकातील अधिवेशनानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केला विश्वास. नागपुरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. वरायटी चौकात जेल भरो आंदोलन. अमरावतीतील 2300 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार. ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे अपात्रतेची शक्यता. त्यांनी राम मंदिराला अपशकुन निर्माण केला. त्यांचं खासदारकीच्या निवडणुकीला नामोनिशाण दिसणार नाही. उदय सामंतांची विनायक राऊतांवर टीका.
अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिव परिषदेचा मान महाराष्ट्राला 27 ते 29 जानेवारी दरम्यान परिषदेचं आयोजन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या उपस्थितीत परिषद शेअर मार्केटमध्ये भारताची जोरदार मुसंडी भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच हाँगकाँगला टाकलं मागे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।